नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत गुढीपाडवा विशेष श्री स्वामींचा संदेश. शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. नवीन सुरुवातीचा, आनंदाचा आणि आशेचा दिवस. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. घरासमोर उभारलेली गुढी ही फक्त परंपरा नाही, तर ती विजय, सकारात्मकता आणि यशाचे प्रतीक आहे. पण भक्तांनो, या शुभ दिवशी जर आपण श्री स्वामी समर्थांचे स्मरण केले तर आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळू शकते. श्री स्वामी समर्थांनी आपल्या जीवनातून एकच संदेश दिला: श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. सर्व काही योग्य वेळी घडेल. आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, घर स्वच्छ करून गुढी उभारावी. गुढीला फुलं, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र लावून ती उभारली जाते. हे सर्व घटक आपल्याला जीवनातील गोड तिखट अनुभव स्वीकारण्याची शिकवण देतात. यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर शांतपणे बसा. डोळे मिटा आणि मन पूर्णपणे स्वामींमध्ये एकाग्र करा. 11, 21 किंवा 108 वेळा मनोभावे जपा. श्री स्वामी समर्थ. हा जप केवळ शब्द नाही, तर एक शक्ती आहे. तो तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर करून आत्मविश्वास निर्माण करतोस. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तासाठी एक आश्वासन आहे. जेव्हा जीवनात अडचणी येतात, तेव्हा हेच शब्द आपल्याला धैर्य देतात. गुढीपाडवा आपल्याला नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. आजचा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील वाईट सवयी, नकारात्मक विचार आणि जुने दुःख सोडून देण्याचा दिवस आहे. आज एक संकल्प करा: मी चांगले विचार करेन, चांगले वागेन आणि इतरांना मदत करेन. स्वामी समर्थांची कृपा असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. फक्त मनात श्रद्धा आणि कृतीत सातत्य असणे आवश्यक आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला फक्त आशीर्वाद देत नाहीत, तर योग्य मार्गही दाखवतात. आपण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर यश नक्की मिळते. या नवीन वर्षात स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि यश लाभो, हीच प्रार्थना. शेवटचा संदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करो. शेवटी एकच भाव ठेवावा: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.